तुम्हाला बिझनेस का सुरू करायचा आहे? बऱ्याच जणांना बिझनेस सुरू करण्याची इच्छा असते आणि याविषयीच मी हा व्हिडिओ बनवला आहे। स्नेहलनीती हा चॅनल सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवा, तेही अगदी फ्री। नमस्कार, स्नेहलनीती यूट्यूब चॅनलमार्फत आत्तापर्यंत बिझनेसविषयक माहिती, यशस्वी कंपन्या, जगातील यशस्वी बिझनेसमॅन, मोठमोठ्या कंपन्यांच्या स्ट्रॅटेजीज, मार्केटिंग गिमिक्स आपण सतत जाणून घेतच असतो। तर आज मी थोड्या वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे। मित्रांनो, काही वर्षापासून मराठी उद्योजक आणि मराठी तरुणांचा बिझनेसकडे कल वाढतच चाललेला आहे आणि ही एक महाराष्ट्रीय म्हणून मनाला सुखावणारी आणि अतिशय अभिमानास्पद एक बाब ठरलेली आहे। पण मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला मुळातच बिझनेस का सुरू करायचा आहे? म्हणजे तुमचा व्यवसाय सुरू करण्यामागचं खरं कारण नक्की काय आहे? याच विषयावर आपण आज बोलणार आहोत। लक्षात ठेवा, सोडातून बिझनेस कधीच सुरू करू नका। सध्या एक ट्रेंड आहे, त्याला म्हणतो आपण स्टार्टअप ट्रेंड। यावर्षी माझी पगारवाढ झाली नाही, बॉस माझा छळ करतो, कंपनीत माझ्या कलागुणांना वाव नाही, मी ऑफिस पॉलिटिक्सला बळी पडलो, असं जर का बऱ्यापैकी तुम्ही कारण देत असाल आणि जर तुमचा बिझनेस सुरू करण्यामागचं कारण सुद्धा वरीलपैकी एक असेल तर तुम्ही बिझनेस सुरू करू नका। लक्षात ठेवा, बिझनेस कंटाळून एखादी गोष्ट करण्यासारखी गोष्ट नाही आहे, ती आवडीची गोष्ट आहे। सो बिझनेस हा एक सायन्स आणि आर्ट याचं मिश्रण आहे असंही म्हणतो आणि ते आतूनच यायला लागतं। बिझनेस करण्याची क्षमता आणि ताकद याच्या मागची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती प्रेरणा तुम्हाला उपजतच अंगी असावी लागते। जन्माला बिझनेसमन येतो, स्वतःच्या स्किल्सनं तो पॉलिश करतो आणि तो मोठा होतो। तर आता आपण बघूया बिझनेस सुरू करण्यामागची ॲक्च्युली खरी कारणं काय काय असतात आणि जगातील यशस्वी उद्योजक कुठल्या कारणाने बिझनेस सुरू करतात आणि ते बिझनेस यशस्वी कसे होतात। तर सगळ्यात पहिलं कारण बिझनेस सुरू करण्याचं असतं इन्कम पोटेन्शियल। म्हणजे लोक यामुळे बिझनेस सुरू करत नाहीत की मला कंटाळा आला, माझा बॉस छळ करतो, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स आहे। नाही, बिझनेस सुरू करण्याचं पहिलं कारण असतं कदाचित इन्कम पोटेन्शियल। जर तुम्हाला अमर्याद पैसा कमवायचा असेल तर तुम्ही बिझनेस सुरू करा, कारण नोकरी करत असताना साचेबद्ध इन्कममध्ये तुम्ही अडकून जाता। म्हणून इन्कम पोटेन्शियल हे बिझनेस सुरू करण्याचं पहिलं कारण होऊ शकतं। जर तुम्हाला खूप पैसे कमवायचे असतील तर बिझनेस इज अ राईट वे। दुसरं आहे परस्युइंग अ पॅशन, म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे त्यालाच फॉलो करा। जर तुम्हाला तुमचं पॅशन फॉलो करायची आहे म्हणून तुम्ही बिझनेस सुरू केला तरी तुमचं योग्य कारण होऊ शकतं। उदाहरणार्थ, मला बिझनेस कोचिंग, उद्योजकांना मार्गदर्शन हे माझं ॲब्सोल्युटली पॅशन आहे, म्हणूनच मी या बिझनेसमध्ये यशस्वी आहे। सो जर तुमचं पॅशन फॉलो केलं, त्यासाठी बिझनेस करायचं असतं, डेफिनेटली करा। तिसरं आहे अ गुड आयडिया। जर तुमच्याकडे जगावेगळी आणि भन्नाट कल्पना असेल आणि त्यातून तुम्हाला वाटतं की तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता, तर हे सुद्धा कारण बिझनेस सुरू करण्यासाठी योग्य आहे। उदाहरणार्थ, ओयो रूम्स, झोमॅटो, उबर यासारख्या कंपन्या एका उत्तम कल्पनेवर चांगला बिझनेस करत आहेत। पुढचं आहे सेल्फ एक्सप्रेशन। बिझनेस तुम्हाला जगासमोर क्रिएटिव्ह आणि तुमच्या कल्पनांचा प्रसार करण्यासाठी मदत करतो। जर तुमच्याकडे क्रिएटिव्ह बुद्धी आणि ती एक्सप्रेस करण्याची क्षमता असेल तर हे कारण बिझनेस सुरू करण्यासाठी अतिशय योग्य आहे। सो मित्रांनो, ही कारणं तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच बिझनेस सुरू करू शकता, कारण बिझनेस सुरू करायला आणि त्यातून पैसे कमवायला ही कारणं पुरेपूर योग्य आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कुठलं कारण तुम्हाला जास्त प्रेरणा देतं आहे बिझनेस सुरू करण्यासाठी। जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत आणि ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे अशा तरुणांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायला मात्र मदत करा। आमच्या वर्कशॉप्स आणि सेमिनार्समध्ये नाव नोंदणी करायची असेल तर खाली क्लिक्स दिलेले आहेत, तिथे जाऊन क्लिक करा आणि माझ्या वर्कशॉप्स आणि सेमिनारला या। या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन स्टोरी घेऊन येतोच आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।